श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येतात. त्यापैकी प्रत्येकाचं स्वतःचं असं पौराणिक आणि धार्मिक महत्त्व आहे. उत्पत्ती एकादशी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षामधील 11व्या दिवशी साजरी केली जाते. तिला सर्व एकादशींचा प्रारंभ बिंदू असं मानलं जातं, कारण ह्याच दिवशी एकादशीचा जन्म झाला होता. उत्पत्ती एकादशी केवळ धर्म आणि भक्तीचा सण नसून ती आत्मसंयम, तपस्या आणि श्रद्धेचं प्रतीकही आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया की ही उत्पत्ती एकादशी नेमकी किती तारखेला आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि ती आपल्याला कशा पद्धतीने साजरी करायची आहे. या सर्व गोष्टींसोबतच आपण जाणून घेणार आहोत की उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, काय टाळायचं आहे आणि यासोबतच तुम्ही असे कोणते उपाय असणार आहेत जे तुम्ही उत्पत्ती एकादशीच्या दिवशी केले तर त्याची फलप्राप्ती आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण अगोदर उत्पत्ती एकादशीची तारीख आणि शुभमुहूर्त जाणून घेऊया. तर यंदाच्या 2025 मध्ये ही उत्पत्ती एकादशी ही 15 नोव्हेंबरला रात्री 12:49 सुरू होत आहे आणि तिचा शेवट दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबरच्या रात्री 2:37 होईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला मान्यता आहे, त्यामुळे ही उत्पत्ती एकादशी 15 नोव्हेंबर रोजी असेल. उदय तिथीनुसार आपण ही 15 नोव्हेंबरला साजरी करणार आहोत. असं मानलं जातं की उत्पत्ती एकादशीच्या दिवशी उपवास केल्यानं दीनदुःखी गरीब लोकांना दान दिल्यास आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर व्यक्तीची सर्व पापे नष्ट होत असतात आणि त्यांना मोक्षप्राप्ती होत असते. हा उपवास जीवनामध्ये सकारात्मकता, संयम आणि मानसिक शांती आणतो. ज्या भक्तांना त्यांच्या जीवनामध्ये अडचणींना सामोरं जावं लागतं ते या एकादशीचा उपवास करतात आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेत असतात. सनातन परंपरेच्या शास्त्रामध्ये या एकादशीच्या विस्तारानं वर्णन मिळतं. असं सांगितलं जातं की या दिवशीच आपण उपवास जर केला आणि दान केलं तर साधकाला वैकुंठ धामाची प्राप्ती होत असते आणि जन्मोजन्मी केलेल्या पापांपासून मुक्ती मिळत असते. भगवान विष्णूंची कृपा त्या भक्तावरती अविरत कायम राहते. आता या दिवशी केलं जाणारं दानाला इतकं महत्त्व का आहे ते आपण पुढे जाणून घेऊया. सनातन परंपरेला दानाला जास्त महत्त्व आहे, जे केवळ वैयक्तिक उन्नतीच नाही तर समाजाच्या कल्याणाचा मार्गही प्रशस्त करतं. आपल्या धर्मग्रंथांनुसार दान व्यक्तीला सर्वार्थ पलीकडे म्हणजे स्वार्थाच्या पलीकडे नेतं, त्याला करुणा आणि प्रेमाचा मार्ग दाखवतं. दानाचा अर्थ हा केवळ वस्तूंचा आदानप्रदान नाही तर तो आत्म्याच्या पवित्रतेचा सराव आहे. त्यामुळं ज्या व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम करतं आणि दान हे केवळ वर्तमान जीवनामध्ये सुखशांतीच नाही तर भविष्य काळासाठीही सुकृत्य मानलं जातं. म्हणून दानाच्या माध्यमातून व्यक्ती केवळ आपल्या पापांचं परिमार्जन करत नाही तर समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सामंजस्याचा विस्तार करत असतं. त्यामुळं भगवंताच्या कृपेनं जेव्हा केव्हा आपण दानधर्म करत असतो त्यावेळेस तितक्याच पटीनं गोष्टी आपल्याकडे परावर्तित म्हणजेच आकर्षित होत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये तितक्याच गोष्टी ह्या आनंद, सुखसमृद्धी आणि भरभराट घेऊन येत असतात. त्यामुळं उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर असा दानधर्म नक्की करा. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात. त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे आपण भगवान नारायणासमोर दिवा लावायचा आहे आणि त्यांना फुलं अर्पण करायची आहेत. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा असतो. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपण तुळशीच्या रोपाला जल अर्पण करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण दिवा देखील लावायचा आहे. तुळशी मातेला आपल्याला फुलं आणि मिठाई देखील अर्पण करायची आहे. यासोबतच गरजूंना आपण अन्न, कपडे आणि पैसे दान करायचे आहेत. या दिवशी शाळीग्रामाला गंगाजलानं स्नान घालायचे आहे आणि संध्याकाळी पिवळे वस्त्र अर्पण करून लक्ष्मीनारायणाची पूजा देखील आपल्याला करायची असते. यासोबतच आपल्याला उत्पत्ती एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं. एकादशीच्या व्रतामध्ये आपल्याला केस आणि नख कापणं हे निषिद्ध मानलं जातं. एकादशी व्रतानंतर द्वादशी तिथीला ब्राह्मण आणि गरिबांना भोजन देखील द्यायचं असतं. या दिवशी आपल्याला रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे आणि बोलताना शब्दांचा जपून वापर करायचा असतो. उत्पत्ती एकादशीच्या व्रतामध्ये दशमी तिथीपासून मांस आणि मद्यपान आपल्याला पूर्णतः निषिद्ध आहे. या दिवशी आपण घरामध्ये झाडू नये, कारण यामुळे मुंग्यांसह सूक्ष्मजीवांचा मृत्यू होतो असं सांगितलं जातं. त्यामुळं तुम्हाला शक्य तितक्या गोष्टी टाळण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा. आता यानंतर आपण जाणून घेणार आहोत की उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणते उपाय केले तर त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे ते.
उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपण तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व देतो. जर तुम्ही आर्थिक संकटांमध्ये त्रस्त असाल तर या एकादशीला आपल्याला तुळशीला जल अर्पण करून तिची पूजा करायची असते. तुळशी मातेसमोर आपण 5 दिवे लावायचे आहेत आणि 7 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे. 108 नामांचा जप केल्यानं भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होत असते. आपण पुढचा उपाय जो करणार आहोत तो म्हणजे सुखशांती आणि समृद्धी वाढवण्यासाठी. आपण या दिवशी भगवान विष्णूंना समर्पित म्हणून त्यांच्या दिव्य रूप शाळीग्रामाची पूजा करायची असते. शाळीग्राम एका भांड्यामध्ये ठेवून गंगाजलाने धुवायचा. पिवळ्या पिठावरती ठेवा आणि चंदन लावा. त्यानंतर तुळशीची पानं आणि नैवेद्य अर्पण करून आरती करा. यामुळे घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नांदेल. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्यामध्ये दबलेला असाल तर तुम्हाला अत्यंत शुभ आणि फलदायी असा हा दिवस असेल. देठ असलेल्या सुपारीच्या पानावरती रोळी किंवा कुंकवाने आपल्याला श्री लिहायचा आहे आणि 5 सुपारी, लवंगा आणि वेलचीसह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत त्या ठिकाणी हे पान आपल्याला अर्पण करायचं आहे. असा उपाय केल्यानं लवकरच तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होत असते. या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि पाणी एकत्र करून अर्पण केलं आणि पूर्ण 21 दिवस आपण जर हे नित्यनियमाने पाळलं, पिंपळाच्या मुळाची थोडी ओली माती घेऊन ती आपल्या कपाळावर आणि नाभीला लावली तर आपल्याला रोगमुक्ती नक्की होते. आपल्याला शक्य होईल तेवढी भगवान विष्णूंची आराधना आपण या दिवशी करायची असते. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपण लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालून शाळीग्रामाला आंघोळ घालून चंदन लावून घ्या. शाळीग्रामाला एका पिवळ्या रंगाच्या आसनावरती ठेवा. त्यानंतर तुळशीला शाळीग्राम समर्पित करा आणि आपला विवाह लवकर होण्यासाठी या दिवशी प्रार्थना केल्यास आपला विवाह लवकर होण्यास मदत होईल. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. ओम विष्णवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. ह्या कोणत्याही एका मंत्राचा जप तुम्ही दिवसभर जरी केला तरी उत्पत्ती एकादशीची फलप्राप्ती आपल्याला होत असते. उत्पत्ती एकादशीची पूजा करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करायची आहे. त्यानंतर आपण पंचामृत आणि गंगाजलानं त्यांचा अभिषेक करून तुपाचा दिवा लावायचा. ओम नमो नारायण या मंत्राचा जप करून भगवान विष्णूंना सुपारी, नारळ, फळे, लवंगा, पंचामृत, अक्षता, मिठाई आणि चंदन अर्पण करायचं असतं आणि शेवटी आरती करून देवाला मनोभावे नमस्कार करायचा असतो. मैत्रिणींनो, मान्यतेनुसार ही एकादशी केली तर माणसाची सर्व पापे नष्ट होत असतात. या दिवशी व्रत आणि भगवान विष्णूंची आराधना केल्यानं मोक्ष आणि विष्णू लोकामध्ये स्थान प्राप्त होत असतं. हे व्रत केल्यानं भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात आणि जीवनामध्ये सुखशांती नांदते. हे व्रत केवळ पापांपासून मुक्तता नाही तर जीवनामध्ये आनंद, समृद्धी आणि आध्यात्मिक शांती देखील प्रदान करत असतं. त्यामुळे यंदाची ही उत्पत्ती एकादशी तुम्ही देखील आवर्जून साजरी करा. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.